तर कॉलेजला तसं बी आपल्या मोहित भाऊने दिला हात, आणि हे जे दित आहे हे आपल्या फॅन लोकांसाठी. आणि त्यानंतर आपल्या प्रणवदादाकडे घेतला आपण कॅमेरा, आणि आपले शुभम भाऊ आले आपल्याकडं, आणि आपले शुभम भाऊ सांगत होते आपल्याला पेपरबद्दल काहीतरी माहिती. आणि शुभम भाऊ बोलले, अरे नाही रे म्हणे, कसं कॉपी करायची नाही म्हणे. कारण शुभम भाऊ म्हणजे एकदम मस्त डिकेशन सांगत होते पेपरचं काहीतरी पॅटर्न होतं. आणि शुभम भाऊ म्हणत, अरे कॅमेरा बंद करा रे म्हणे, मला घेऊ नको म्हणे. म्हणे खूप मी काढायचो, पण तुम्ही सांगा मित्रांचा रंग कसा आहे. आणि इकडे मोहित दादा बघा, आणि मोहित दादा प्रणवदादा चालली होती काहीतरी डिस्कशन. मोहित भाऊ म्हणता आपल्या प्रणवदादा झालं ब्रेकअप, आणि प्रणवदादाला वाटतं तो कोणता मुलगा मारायला येणार आहे. काय करून घेऊ आपण पण बघून घेऊ. आपल्या मोहित दादा आहे ना त्यांच्यासोबत, आणि आपल्या मोहित दादा बघा, 4 दिवस प्यार भुली गए म्हणा या. आणि त्यानंतर आपण परत आलो कॉलेजला, कारण आपलं झालं होतं पेपर, आणि आपण चालले गेलो होतो घरी. आणि घरून नंतर परत आपण आले कॉलेजमध्ये, कारण आपल्याकडे होतं जरा सबमिशन. आणि सबमिशनमध्ये इकडं बघितलं तर आपल्या मोहित दादा बघा एकदम टेन्शन फ्री. मोहित दादा नाही टेन्शन आहे. मोहित दादा म्हणता, अरे काय सबमिशन करायचं म्हणे, आपल्याला तर मार्क मिळणारच आहे म्हणे. आणि आपल्या मोहित दादा नंतर आपल्या भूषण म्हणून दिला आपल्या ब्लॉकमध्ये हात. आणि मोहित दादा म्हणता, अरे आपल्याला टेन्शन नाही म्हणे, आपण फ्री माणूस, आपण फेमस.